नमस्कार मित्रांनो. तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं बदलणाऱ्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ही आजच्या युगाची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. या क्षेत्रात अमेरिकन कंपन्या जसे की ओपन AI, गुगल आणि मेटा आघाडीवर होत्या. मात्र एकाच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या डीपसीक या चीनी स्टार्टअपने AI उद्योगात खळबळ माजवली. अवघ्या काही लाख डॉलर्समध्ये तयार केलेल्या R1 AI मॉडेलने ओपन AIच्या GPT-4 आणि मेटाच्या लेल्मा आणि गुगलच्या जेमिनी या आघाडीच्या मॉडेल्सना टक्कर दिली आहे. हे मॉडेल AI जगतात स्पुटनिक क्षण ठरलेले आहे, ज्यामुळे संपूर्ण उद्योगाची दिशा आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या संकल्पना बदलू शकतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये डीपसीकच्या ऐतिहासिक प्रवासावर नजर टाकूया. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करायला विसरू नका. सुरुवातीला जाणून घेऊया डीपसीक म्हणजे काय. तर मित्रांनो, डीपसीक ही एक चीनी AI स्टार्टअप कंपनी आहे, जी अवघ्या एका वर्षापूर्वी स्थापन झाली. इतक्या कमी कालावधीतच तिने एक मोठी झेप घेतली आहे, ज्याला प्रसिद्ध टेक गुंतवणूकदार मार्क आंद्रेसन यांनी AIचा स्फुटनिक क्षण असे म्हटले आहे. डीपसीकचे नवीन AI मॉडेल्स R1 हे ओपन AIच्या GPT-4, मेटाच्या लाल्मा आणि गुगलच्या जेमिनी या आघाडीच्या मॉडेलच्या जवळपास पोहोचले आहेत, तेही खूप कमी खर्चात. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या AI मॉडेलसाठी केवळ $5.6 मिलियन खर्च केले आहेत, तर अमेरिकन कंपन्या त्यांच्या AI तंत्रज्ञानावर शेकडो कोटी डॉलर्स खर्च करतात. विशेष म्हणजे अमेरिका गेल्या काही वर्षापासून चीनला प्रगत AI चिप्स मिळू नयेत यासाठी निर्बंध लावत आहेत. पण तरीही डीपसीकने मर्यादित संसाधनांमध्ये हे मॉडेल विकसित केले आहे. जाणूया डीपसीकची स्थापना आणि वाटचाल. तर मित्रांनो, डीपसीकची स्थापना 2023च्या शेवटी लियांग वेंगफेन या चीनी हेज फंड व्यवस्थापकाने केली आहे. गेल्या काही वर्षात अनेक स्टार्टअप AI क्षेत्रात गुंतवणूक मिळवण्यासाठी आले आहेत आणि डीपसीक हा त्याच लाटेचा एक भाग आहे. लियांग वेंगफेन यांना आता चीनचा सॅम ऑल्टमॅन म्हटले जात आहे. AI तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांची हेज फंड कंपनी हायफ्लेअर ही AI विकासांवर लक्ष केंद्रित करते. डीपसीकने मागील वर्षी काही AI मॉडेल्स लॉन्च केली होती. त्यातील V3 मॉडेल्स उद्योगांमध्ये चर्चेत आले. मात्र चीनी सरकार आणि त्यांच्या धोरणांबद्दलच्या संवेदनशील विषयावर मर्यादा असल्यामुळे काही लोकांनी या कंपनीच्या स्पर्धात्मकतेवर शंका घेतली. तरीही 2000च्या शेवटी डीपसीकच्या R1 मॉडेलने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजवली आहे. डीपसीकने अलीकडेच आपली AI ॲप लॉन्च केली, ज्याने ChatGPTला मागे टाकले. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा ही ॲप डाउनलोड करण्यात आली आहे. जाणून घेऊया डीपसीक का महत्त्वाचे आहे. AI ही मोठ्या प्रमाणावर वीज आणि संसाधने वापरणारी तंत्रज्ञान प्रणाली आहे. अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्या आता AI साठी न्यूक्लिअर पॉवर कंपन्या विकत घेत आहेत, जेणेकरून त्यांच्या AI मॉडेलसाठी आवश्यक ऊर्जा मिळू शकेल. मेटा कंपनीने सांगितले आहे की यावर्षी AI साठी $65 बिलियन खर्च करणार आहे. ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की AI क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक लागेल, जेणेकरून मोठा डेटा सेंटर आणि AI चिप्स विकसित करता येतील. मात्र डीपसीकने हे समीकरणच पार बदलून टाकले. जर इतक्या कमी खर्चात AI तंत्रज्ञान विकसित करता येत असेल तर AI क्षेत्रासाठी गुंतवणुकीच्या संकल्पना पूर्णपणे बदलल्या जाऊ शकतात. जाणून घेऊया अमेरिकेसाठी याचा काय अर्थ आहे. तर मित्रांनो, अमेरिकेने चीनला आघाडीच्या AI चिप्सपासून दूर ठेवण्यासाठी कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र डीपसीकने सिद्ध केले आहे की AI क्षेत्रात अमेरिका केवळ निर्बंध लावून आघाडीवर राहू शकत नाही. डीपसीकच्या घोषणेनंतर अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे. नवेडिया, जे की AI चिपचे उत्पादक आहे, यांचे शेअर्स 12% घसरले. मेटा, गुगल, ओरॅकल आणि इतर मोठ्या टेक कंपन्यांचे शेअर्स देखील कोसळले. डीपसीकने दाखवून दिले की केवळ AI तंत्रज्ञानावर निर्बंध आणून अमेरिका आघाडीवर राहू शकत नाही. खरंच डीपसीक गेम चेंजर आहे का? डीपसीकचा दावा आहे की त्यांनी अत्यंत कमी खर्चात AI मॉडेल तयार केले आहे. मात्र मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चांबद्दल कंपनीने स्पष्ट माहिती दिलेली नाही.
याशिवाय डीपसीकच्या R1 मॉडेलला अजूनही AI उद्योगाच्या इतर उच्चस्तरीय क्षमतांसोबत स्पर्धा करावी लागेल, जसे की औद्योगिक AI, आरोग्यसेवा AI आणि स्वायत्त मशीन लर्निंग प्रणाली. भविष्यात काय होऊ शकते? तर मित्रांनो, अमेरिका अजूनही AI क्षेत्रात आघाडीवर आहे, परंतु डीपसीकने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कमी खर्चात ही प्रभावी AI मॉडेल विकसित करता येतात. जर डीपसीक आणि त्यांच्यासारख्या कंपन्या यापुढेही असेच काम करत राहिल्या तर AI उद्योगाचा संपूर्ण परिदृश्य बदलू शकतो. तर मित्रांनो, डीपसीकने अतिशय कमी खर्चात AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. हे मॉडेल केवळ तंत्रज्ञान नव्हे तर अमेरिका आणि चीन यांच्यातील AI स्पर्धेचे समीकरणही बदलू शकते. जर हे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले आणि इतर देशांनीही अशीच वाट धरली तर AI उद्योगाचा संपूर्ण परिदृश्य बदलण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात AI संशोधन आणि विकासावर होणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनात मोठा बदल होऊ शकतो. डीपसीकचे यश हे केवळ एक प्रारंभ आहे. याचा पुढील परिणाम काय असेल हे पाहणे नक्कीच रोचक ठरेल. भेटूया पुन्हा एक अशाच नवीन रोचक व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.